गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. तर आज उपवास आहे, सोमवार. तर उपवासासाठी आता मी शिखरण करत आहे. तर शिखरण कशा पद्धतीनं करते ते तुम्हाला दाखवते. तर इथं 4 केळे घेतले. तर त्यामध्ये साखर घालत आहे आणि स्मॅश करून घेणार पहिली केळं. म्हणजे हाताना आता झाडू सगळं वरती कपडे वगैरे सगळे लावून आले आणि फुलं पण काढून आले त्याला. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, खूप ऊन पडत आहे बाहेर, त्यामुळं लवकर उठायला आवडायला होत नाही. चला आता स्मॅश करून घेतले. आता दूध, त्याच्यात आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं दूध टाकायचं आहे, कमी जास्त वगैरे. असं मिल्कशेक पण होते ना. आणि आता चांगला मिक्स करून घेऊया. आणि खूप एनर्जीदायक आहे. आणि आता उन्हाळ्याचे दिवस पण चालू आहेत, तर ह्याच्यात दही पण टाकलं तरी चालते, पण जास्त करून आता जरा केळ आणि दही मला खायचं नव्हतं म्हटल्यावर दूध टाकलेलं आहे. शिखरण मस्तपैकी असं तयार केलेलं आहे आता. आणि खायला एकदम गोड एनर्जेटिक आहे. तर चला, आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे. आता शिखरण तयार झालेलं आहे, आता खात आहे. चला माझ्यासोबत एन्जॉय करा शिखरण. ते पण त्यांच्या कामाला गेले, सिद्धेश त्याच्या कामाला गेलेला आहे. इथं शिखरण तयार केलेलं आहे. आता झाडू, वरचे कपडे वगैरे सगळं लावून आणले, फुले काढून आणलेले आहे, देवपूजा करायची आहे. मला जरा बाहेर पण जायचं आहे. तर चला, आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे. आता सिद्धेशला जेवण बनवायचं आहे, त्याच्यासाठी चपात्या तेवढ्या करेन आणि त्याला जी भाजी किंवा ते सार आहे त्याच्यासोबत खाईल तो. चला, मी दिसायले? हां, दिसायले ना. आज किचनची सफाई चालू आहे. अर्धा किचन साफ केला आहे, अर्धा राहिलेला आहे. आणि आता डिनर सेट वगैरे सगळे काढलेले आहेत, साफ करायला तिकडे घासायला ठेवले. आणि इथं आता पूर्ण कपाट म्हटलं आधी पुसून घेऊया, तोपर्यंत भांडी घासापर्यंत वाळून जाईल, म्हणून आधी कपाट पुसायला घेत आहे. आणि बॅक साईडला आमच्या इथं मनीषा आहे, तिला म्हटलं जरासं धरा कॅमेरा, मी तोपर्यंत पुसून घेते. तर भांडे काढलेले घासायला आणि कपाट साफ झालेला आहे. आणि इथं आहेत भांडी काढलेली आहेत घासायला, डिनर सेट वगैरे. आणि थोडंसं कळशी इकडे सरकवून घेतली, भांडा इकडे सरकवलेला आहे. जरासं मला इथं भांडी घासताना अडचण होत होती, आणि तसं पण किचन कट्ट्यावर थोडीशी अडचण होती म्हटल्यावर थोडंसं इकडे तिकडे जरा सरकवलेलं आहे. तर चला, अंधार पडत असेल असं. आणि चला आता भांडी घासून घेते. उन्हाळा आहे आता, जून महिन्यात परत कसं वाळत नाहीत वगैरे असं चालू असतं, आणि जरा पाऊस चिकचिक सगळं होतं बाहेर. आणि परत आता ह्याच्यावर श्रावण महिना चालू होईल त्यावेळेला साफ करून घेते. आणि तसं पण धूळ वगैरे येते, पण कपाट असल्यामुळं कसं एवढी भांडी जास्त घाण होत नाही. मग जूनमध्ये श्रावणाच्या आधी वगैरे सगळं स्वच्छ केलं की फ्रेश वाटतं. आणि आता ह्याच्यामध्ये केलं होतं स्वच्छ, म्हणजे आईबाबांचं हे झालं त्यावर. आणि त्याच्यावर आमचं आता जून जुलैमध्ये कसं हे वर्ष जरासं तब्येत पण आमची ॲक्सिडेंट वगैरे झाला होता, त्यामुळे जरासं केलं नव्हतं. तर आता मी सगळं साफ करायला काढलेलं आहे, थोडं थोडं आपलं. तर चला, आता स्वतःला फ्रेश पण वाटते मग जरा साफसफाई झालं की, म्हणून म्हटलं स्वच्छ करून घेऊया. तर चला, आता थोडीशी अर्धी झाली साफसफाई. अर्धा किचन त्या दिवशी जाताना गावी केला होता, अर्धा राहिला होता. ते आता कसं जास्त पसारा एकाच दिवशी लोड केलं की मग तब्येतीवर पण परिणाम होतो, म्हणजे थोडं थोडं करते.
म्हणजे थांबून आपलं थोडं करायचं परत आणि थोडं असं जो उपवास पण आहे आणि त्यामुळं कसं जास्त पण लोड करणार नाही, जेवढं होईल तेवढं म्हटलं करूया. आणि उष्णता तर एवढी वाढली तरी हवा आज यायला लागली. कालपासून थोडंसं वातावरण थोडंसं संध्याकाळचा हवा वगैरे येते, त्यामुळे थोडंसं फ्रेश वाटते. तर राहिलेलं आहे ते करून घेते. आणि जो मी ब्लॉग टाकला होता मध्ये बाबांची आठवण वगैरे किंवा काय, तर ते कसं इमोशनल आपण एवढे वर्ष आता पुस्तक वाचन आणि हे करत करत पुढे आलेलं असतं, अडचणी त्या सगळ्या मात करत. आणि ते डोक्यात कसं आपल्या कर्म करत असताना गावी हे गेले होते त्यावेळेला बाबांना, म्हणजे आईबाबांना बघायचं होतं. 3 महिने आमच्याकडे होते. त्याच्या आदल्याच वर्षी शेडचं काम झालं होतं. म्हणजे हे कसं तुम्हाला विस्तृत म्हणजे ते समजणार नाही त्या गोष्टी, नेमकं काय चाललं आहे का हेच कळत नाही. त्या व्हिडिओमध्ये जे चाललं आहे ते चाललं आहे असं चालू होतं. ह्याच्या आधी जे व्हिडिओ गेल्या वर्षीचे तुम्ही बघितला आहे शेतातले वगैरे, तर 3 महिने बाबा आमच्याकडे होते, आईबाबा. आणि प्रत्येकाकडे म्हणजे 4 भाऊ आहेत हे, त्यामुळं प्रत्येकाकडे 3-3 महिने असं केलं होतं. आणि आमच्याकडे 3 महिन्याचं फेरी आली होती. आणि कसं होतं, त्याच्यात आदल्या वर्षी आम्ही पितराचं वगैरे सगळं शांती वगैरे सगळं केलं होतं. पण थोडंसं कसं त्यांना ते परत शांत न झाल्यामुळं धाकट्या भावांच्या इथं परत शेतामध्ये बी नेऊन पुजवलं होतं. मग थोडासा सगळ्यांनाच त्रास होत होता तो, आणि ते लक्षात येत नव्हतं. आणि आता कसं मग तिथं बाबांना बघण्यासाठी वगैरे, आईबाबांना बघण्यासाठी मग आता हे जायचे होते. आदल्या वर्षी शेड झाला होता, थोडंसं आम्हाला अडचणी पण होत्या पैशाच्या, त्यामुळं मग आम्ही काय केलं, शेडवरच तिथं थांबलो. कारण मला आता ते जुनं सगळं सोडायचं होतं, कारण खूप त्रास झाला आहे खूप. म्हणजे त्या आता गोष्टी मला मागच्या थोड्याशा विसरायच्या आहेत पूर्ण, कारण पुनर्जन्म माझा झाल्यासारखं झालेला आहे या गोष्टीतनं. बऱ्यापैकी मी रोजचं कोण न सांगता हे पितृदोष सारखं असं चालू होतं. मग मुलांना इथून पुढं त्रास नको म्हणून बऱ्यापैकी मी तो कसं कमी होईल आणि इथून पुढं माझं आयुष्य जसं गेलं आहे तसं इतर येणाऱ्या सुनेचं किंवा असं जायला नको, ह्याचा काहीतरी निष्कर्ष लागू देत म्हणून खूप त्याच्यासाठी खूप प्रयत्न केला त्या गोष्टीसाठी, जेणेकरून ह्याच्यातून सगळ्यांनाच त्रास काही होणार नाही अशा ह्यानं विचार केला. कारण जेवढं होईल तेवढं धार्मिक आध्यात्मिक गोष्टीत राहून मी ह्या गोष्टीचा निष्कर्ष म्हणजे शेवटी डोक्यात ह्या गोष्टी येते गेल्या की ह्या गोष्टीचं कुठंतरी हे निष्कर्ष लावला पाहिजे म्हणून असं झालं. आणि त्याला 14 वर्ष झाली, 2006पासून ते आत्तापर्यंत त्याच्यातच होतो. म्हणजे किती आता 2026 चालू आहे, म्हणजे बरोबर 20 वर्ष झाली तर त्याच्यातच होतो. आणि त्याच्या आधीची वर्ष आमची फ्रेश आणि सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे ॲडजस्ट करणं असू दे, पैसे असू दे नसू दे, आम्ही खूप मिळून मिसळून राहिलेलो आहोत. पण वेगळंच ते काहीतरी घडत गेलं, काय विचारसुद्धा करू शकते. म्हणजे आपल्या कुटुंबासाठी खूप अंगावर घेऊन दिवस काढलेत ते, म्हणजे विचार करू शकत नाही त्या गोष्टींचा. म्हणजे शहर ठिकाणी आणि 4 भिंतींच्या आत आपण राहून स्वतःला चांगल्या गोष्टीत गुंतवून, कारण ज्या गोष्टीनं आम्हाला त्रास होत होता ती गोष्ट राहिली बाजूला, पण वेगळं घडत होतं जीवनात. आणि त्यामुळं ते त्याला वेगळंच वळण लागत गेलं. म्हटलं आपणच शांत राहून जेवढं होईल तेवढं अध्यात्माच्या ह्याच्यात, ते म्हणतात ना गेल्या जन्मेचं काहीतरी पुण्य असेल, देवाला काहीतरी करून घ्यायचं असेल असं समजून मी आता पूर्ण एवढे समजून घेतलेलं आहे स्वतःला. तर चला, काहीतरी घडायचं असतं आपल्या हातून असं समजलं. आणि जाताना जे काय झालं ते चांगलंच झालं होताना. आणि ते मग जुनं घर वगैरे सोडून मग आम्ही शेडवर राहायला आलो होतो. आणि तिथं बाबांचं आणि देखरेख सगळं, म्हणजे आमच्या बाजूला जी शेती होती त्याच्यात आम्ही राहत होतो. आणि असं म्हणजे ह्या गोष्टीचं मी जेवण किंवा ह्याच्यासाठी त्यांना त्रास वगैरे होते म्हणून गेलो होतो. कारण ते मला विचारत होते आता जेवणाचं काय कसं काय. त्याच्या आदल्या वर्षी डबा लावला होता आणि नंतरच्या वेळेला म्हणजे गेल्या वर्षी मग म्हणाले मी एकटा कसं म्हणजे काय करू असं झालं तिथं. मग म्हटलं मी येते म्हटलं बरोबर. त्यांना असं खात्री होती की एवढा हिला त्रास झाला आहे, ही येईल की नाही असं वाटत होतं. पण मी जायला तयार झाले. असू दे म्हटलं येते चला, कारण आईबाबांसाठी मला एवढी वर्ष काढली आणि आता एवढं काय म्हणून
गेलो होतो आणि मग तिथं ते बाकीच्या गोष्टी घडत गेल्या. तर चला आता राहिलेली भांडी वगैरे घासून घेते. हे तुमच्याशी का शेअर केलं कारण व्हिडिओ बघितल्यावर काहीच लक्षात येत नाही नेमकं का चाललं आहे काय. म्हणजे वेगवेगळ्या तिथं गोष्टी घडत होत्या त्यामुळं म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करूया. तर चला आता भांडी घासून घेते. आणि इथं पण ना तिथं आमच्या गोष्टी ज्या चालल्या आहेत इथं शेजारी वगैरे आता एवढे वर्ष आम्ही राहतो आहे कोणाला काय माहिती नव्हतं नेमकं ह्यांचं चाललं आहे काय. इथली लोकं आम्हाला तिथं बघायला आली कारण कसं असते प्रत्येकाच्या कानावर वेगवेगळ्या गोष्टी पडतात आणि आमच्या काळजीपोटी इथले शेजारचे असू दे सगळे बरेच लोक आम्हाला भेटायला आली होती. आणि तिथं त्यांना काय म्हणजे काय कळालंच नाही की नेमकं ह्यांचं चाललं आहे काय असं. त्यानंतर समजलं आणि आम्ही पण गेलो होतो एका कारणासाठी आईबाबांना बघायसाठी. पण तिथं वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या. हे नियती सगळं घडवत असते आपण फक्त कारणीभूत असतो एवढंच असते. तर चला तसं सगळ्या इथं सहवास असल्यामुळे इथल्या लोकांना आमची काळजी असते असते कारण जरा कुठे दिसलो नाही किंवा काय जरी झालं तरी एकमेकांच्या सहवासात असलेली लोकं कधी कॉन्टॅक्टमध्ये असलेली लोकं लगेच भेटायला येणं करतातच. तर चला तर हे तुमच्याशी शेअर करायचं होतं. आणि आता राहिलेली भांडी घासून घेते पहिला आधी आणि मग बोलते. थोडा वेळ विश्रांती घेणार आहे एवढं करायसाठी आणि तो वेगळा वेळ काढावा लागणार आहे. आणि सगळ्याच गोष्टी मनात ठेवून कुठं ना कुठेतरी ह्याचं तथ्य लागलं पाहिजे ह्या दृष्टीतनं अध्यात्माच्या ह्याच्यात राहिले मी. आणि जेवढं ह्याचं बाऊ करणार किंवा इश्यू करणार किंवा काय व्हायला लागलं ह्याच्या वेळेनं मुलांचं ह्याच्यात काहीतरी हाल होणार अशा दृष्टीतनं म्हटलं ह्या गोष्टी कुठंतरी आपण आपल्यावर घेऊन कोणीच ऐकत नव्हतं कोणाला काही याच्यात समजतच नव्हतं. त्यामुळं तुला करायलाच पाहिजे तुला करायला असं काहीतरी वेगळं डोक्यातनं घेऊन बसले होते सगळे. पण आता एकदम छान आहे. आता ते त्यांचं बाहेर आयुष्य गेलं आहे आणि माझं घरात गेलं आहे पूर्ण. आणि असं पण नाही की एक एक कर्म करतच म्हणजे पाहुणाला काय गेला सगळं करतच काढलेलं आहे. पण आज आमच्या ज्या गोष्टी आहेत कुणालाही कळू दिलेल्या नाहीत. आज बरोबर 2010ला मी इथं आलो आणि आता आहे 2026. तर प्रयत्नाची परमेश्वर तसं झालेलं आहे. आणि सगळ्यांना आपण माझं एकच सांगणं आहे छोट्या मोठ्या गोष्टी ज्या काय होतात ते थोडंसं त्रासदायक असू दे स्वतः त्याच्यावर अवलंबन हे करा कृती करा. दुसऱ्याला सांगत बसू नका कारण दुसऱ्याला सांगून काहीच होत नाही. त्यांना त्या पूर्ण आपल्याला दिवस काढायचे त्यांना दिवस काढायचे नसतात. त्यामुळं त्याच्यावर निष्कर्ष व्यवस्थित काढा. चल कारण जेणेकरून सर्व कुटुंबाला तो त्रास असतो. त्यामुळे येऊन बसले काम चालू आहे तिथं घरात एकटं बसण्यापेक्षा म्हटलं येऊन बसले इथं कारण कंटाळा आला होता. दुपारचं एकटंच म्हणून नको. सिद्धेश पण त्याच्या कामाला जाणार होता. म्हटलं येऊन बसले इथं आणि आहे तशीच आली बघा जसं आहे तसं टिका लावलेला आहे. येताना गडबडीत वरती जाऊन केस आवरा बिवरा आणि हे असं निवांत वातावरण आहे इकडचं. ठेवलेलं आहे इथं इकडून येऊन जरा फ्रेश झाली. तोंड तेवढं साफ केलं आहे. ही तर भांडी आहेत आता ही अशी लावलेली पलटी केलेली ही आता लावायची कपाटात. आणि आता जरा चहा मस्त गरम गरम पिऊ. आणि चला चहा घेते जरा. निघाले आता दात अपॉइंटमेंट घेतली होती सरांची. आज आता 6ची अपॉइंटमेंट आता वाजले 6. आता निघाले अपॉइंटमेंट घेऊन. बरंच काय काय डिफॉल्ट सगळे सांगितले दातांचे आणि सगळंच करून घ्यायचं आहे. आता स्टेप बाय स्टेप करून घेणार. थोडा वेळ थांबते आता सिद्धेशची वाट बघते बाहेर. चला आत्ताच आले बाहेर डेंटिस्टकडनं आली भांडी जरा लावली आणि आता बाहेर
एकदम लाईट ऑफ करून सायलेंट मोडवर इकडं अहो आमचे झोपलेत आणि कुकर लावला आहे, डाळ भात लावले, मगाशी शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या त्या लावलेत कुकरला आणि आता बसले आणि फोडणीला देऊन उपवास सोडायचा आहे.